हे कशाचं प्रतीक आहे? हे शुद्धीचं आणि साधेपणाचं प्रतीक आहे. कधी कधी असं म्हटलं जातं की कला परमेश्वराची देणगी आहे. मग ही कला देणगी आहे की ती आपण आत्मसात पण करू शकतो. आई अंबेचा जगदंबेचा मनात गोंधळ ठसतोय ग. आणि हे मोराचं पीस नम्रता, शांतता, शीतलता आणि भक्तीचं प्रतीक आहे. ते नाटक माझ्या जीवनावर फार परिणाम केला आणि त्या नाटकाने मला ओळख दिली. जात्यावर बायाच्या गाणे म्हणतात ते खूप गोड वाटतात ऐकायला. जात्यावरची गाणे आणि लोककला याचा कसा संबंध? दाय मातीत ना आता येतला तुझ्या थंड मी येईनाले बा. काय अर्थ आहे? नमस्कार मंडळी, द मिलियन डॉलर स्टोरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपल्याकडे असं म्हटलं जातं की कलेने सन्मानाचा अर्थार्जनाचा प्रश्न सोडवला की नाही माहिती नाही, पण कलेने भाकरीचा प्रश्न मात्र नक्की सोडवला. कलेने त्यावेळची एक पिढी कलेने मात्र जिवंत ठेवली. लोककला, साहित्य, परंपरा आणि इतिहास या सर्व गोष्टींची माहिती, या सर्व गोष्टींचा इतिहास आपण ज्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, ते डॉक्टर सुशील कुमार धनमने सर आज आपल्यासोबत आहे. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुशील कुमार धनमने स्पेशल हा कार्यक्रम आपण लॉन्च केला आणि त्याला आज लोकांनी प्रचंड प्रेम दिलंय. मला तुम्हाला असं विचारायचंय की कला आणि तुमचा काय संबंध आहे? म्हणजे आज कलेमध्ये तुम्ही एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मग वासुदेव असेल, भारूड असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण कार्यरत आहात. पण लहानपणापासून कलेची आवड कशी निर्माण झाली? आपण जो प्रश्न विचारलाय की डॉक्टर सुशील कुमार धनमने स्पेशल हा कार्यक्रम आपण चालू केलाय, सगळ्यात महत्वाचं, मी आजपर्यंत माझ्या लहानपणीपासून ते आत्तापर्यंत कला ही जगत आलोय. म्हणजे मी कला नुसती बघितली नाही, तर कला ही जगत आलोय. कुठलंही सादरीकरण चालू आहे तर त्या सादरीकरणामध्ये स्वतः रममान होणं हा माझा गुणधर्म आहे आणि त्याचा प्रचंड मला आनंद मिळतो. म्हणजे वेळ पडल्याच्या नंतर त्या कलेमध्ये मी नाचू शकत नसेल, पण एखादी व्यक्ती नाचतीये तर त्याचा आनंद मला नक्कीच होतो. एखादी व्यक्ती गातीये तर त्या गाण्याने त्याच्या कलेमध्ये रममान होऊन आपण आपल्या डोक्यात चालत असलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण थोडा क्षणार्धासाठी तरी विसरत असतो. आणि मी एकच प्रमाण सांगतो की ज्या पद्धतीने आपण मेडिटेशन करतो, ज्या पद्धतीने आपण कुठे शांतीचा शोध घेतो, जसं मेडिटेशन शांतीचा शोध देऊ शकतं किंवा शांती देऊ शकतं, एक आत्मिक आनंद देऊ शकतं, आणि त्याच पद्धतीचा आत्मिक आनंद जर सहजासहजी मिळवायचा असेल तर त्याला कला हे फार चांगलं साधन आहे. मग ती कला बघणं आणि ती कला बघून तिचा आनंद घेणं. आता मला एक प्रश्न तुम्ही विचारला की तुमचा आणि कलेचं संबंध कसा? कलेचा संबंध फक्त माझा आणि कलेचा नाही. माणसाचा जीवनात जन्म झाल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीचा कलेसोबत संबंध आहे. कलेशिवाय माणूस राहूच शकत नाही, हा पहिला विषय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सुशील कुमार धनमने हा कार्यक्रम चालू करणं याचा मेन उद्देश, मेन मोटो, माझं बोलणं लोकांना सहज आवडणं. मलाही माहित नव्हतं. मला माझे काही मित्र किंवा काही जवळचे सवंगडी म्हटले की सुशील, तू ज्या पद्धतीने सहज काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. तर तू याचं आमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स येतात त्याचा तो संवाद का चालू करत नाही? आणि हाच एक मोठो होता. या अनुषंगाने एक कथानक उभं केलं. कथानक उभं केलं म्हणजे ते कथानक करत असतानाही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र होतं की माझ्या स्वप्नामध्ये एक वासुदेव येतो. आणि वासुदेव ही महाराष्ट्राची लोकधारा, लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा आहे. आणि हा वासुदेव आपल्या झोळीमध्ये 7 दानं मागतो. दान मागणं हे फक्त उपजीविकेचं साधन नाही. दान मागणं म्हणजे अंतर्बाह्य शुद्ध होणं आहे. जो व्यक्ती दान देतो त्या व्यक्तीचं दान देण्याची जी मानसिक अवस्था आहे ती सुद्धा एका तपश्चर्येसारखीच आहे. तर हे दानाचं पुण्य, वासुदेव दान घेतो म्हणजे तो एखाद्या व्यक्तीला पुण्य करायला प्रवृत्त करतो. आणि ही सुद्धा त्याला दिलेली एक फार मोठी साधन आहे. मग तो वासुदेव येतो आणि तो वासुदेव कुठे येतो? तर माझ्या स्वप्नात येतो. आणि तो वासुदेव मला म्हणतो की आपल्याला 7 दानं मागायची. मग 7 दानं मागायची. सध्या दानं आणि कोणाकडनं काही घ्यायचं म्हटलं तर आपण वस्तू, पैसा याच गोष्टी आपल्याला वाटतं. इव्हन आपल्याला वासुदेव सुद्धा असं वाटतं की वासुदेव जी दानं घेतो ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ऐहिक सुखासाठीच घेतो. पण याला पारंपरिक, पौराणिक फार वेगळं महत्व आहे. मग ती वासुदेव माझ्या कार्यक्रमामध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये कुठली दानं मागतो? तो वासुदेव पहिलं दान मागतो ममतेचं, दुसरं दान मागतो त्यागाचं, तिसरं दान मागतो संस्काराचं,
चौथं दान मागतो समर्पणाचं, पाचवं दान मागतो विश्वासाचं, सहावं दान भक्तीचं आणि सातवं आत्मविश्वासाचं. माझ्या माहितीनुसार तुम्ही संतांच्या कुठल्याही चरित्रावर जा, संत अभ्यासावर जा, त्या संतांनी ह्या 7 गोष्टींचंच माणसांमध्ये अंतर्भूत व्हाव्यात आणि माणसाचे जीवन समृद्ध व्हावं. म्हणजे वासुदेव हा ईश्वराचं प्रतीक आहे. तो तुमच्या झोळीमध्ये ही दानं पडावीत अशी त्याची इच्छा, ही माझी संकल्पना. आणि ही संकल्पना मांडताना पहिलं दान मिळायचं तर जर ममतेचं दान मिळायचं तर ते जगामध्ये आईच्या नात्याशिवाय मिळणार नाही. त्यागाचं दान जगामध्ये बापाच्या नात्याशिवाय मिळणार नाही. संस्काराचं दान हे गुरु आणि शाळेशिवाय मिळणार नाही. आपल्याला आकाश याला हात लावायचा आहे. हे समर्पणाचं दान तरुण वयात येणार. आपल्या जीवनामध्ये जो आपला साथीदार आहे त्याच्यासोबत विश्वासाचं दान आणि ईश्वरासोबत भक्तीचं दान आणि शेवटचं तुमचं स्वतःशी असलेलं नातं म्हणजे आत्मविश्वासाचं. असं त्याचं कथानक केलं. आम्हाला वाटलं लोकांना या काळामध्ये आवडेल न आवडेल, पण मला फार आनंद आहे की माझ्या पहिल्याच कार्यक्रमाला मला इथे एक विचारायचं की वासुदेव स्वप्नात यावा ही कल्पनेचा उगम कुठे आहे? वासुदेव स्वप्नात यावा ह्याचा उगम एक फार छान आहे. काय झालं, मी मूळचा मराठवाड्यातला, हिंगोली जिल्ह्यातला. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या घराच्या जवळ एक 32 किलोमीटरवर एक फार प्रसिद्ध पौराणिक देवस्थान आहे. जे ज्योतिर्लिंगामधलं 8वं ज्योतिर्लिंग आहे. त्याचं नाव आहे औंढा नागनाथ. तर आमच्या इथे भाग तसा सधन म्हणायला सधनही आणि सदन नाही. पण आमच्याकडे जर कुठे फिरायला लहान मुलांना घेऊन जायचं किंवा कुठं बाबा चला किंवा सगळे कोणी आले पाहुणे काही दाखवायचं तर औंढ्याच्या ज्योतिर्लिंगाला घेऊन जाईल. आणि काय झालं, त्या औंढ्याच्या ज्योतिर्लिंगाला जात असताना मी बसमध्ये झोपी गेलो. माझी आजी मला घेऊन गेलेली. आजी म्हणजे एक फार मोठं एक प्रेमाचं घर असतं. तर आम्हाला घेऊन गेली. मी झोपीतच धुंदीत. आणि औंढा नागनाथाचं कसं आहे, मंदिरात गेल्याच्या नंतर त्या तळघरात उतरावं लागतं, शिवलिंगाचं दर्शन. लहान मुलं आम्ही आपल्या आपल्या तंद्रीत झोपीत. तर जोपर्यंत लहान मुलाचा स्वभाव काय असतो, 2 गोष्टी. एक, त्याला आवडेल असं दिसल्याशिवाय तो बघत नाही आणि दुसरं तो म्हणजे अनुकरण करतो. लहान मुलाचा सगळ्यात मोठा गोष्ट तो अनुकरण. आणि मग दर्शन झालं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर अशी ओळीने वासुदेव असतात. ते बसलेले असतात मांडी घालून, सुंदर कपडे घातलेले, पांढरे, गळ्यामध्ये माळ, हातात ती चिपळी आणि टाळ, डोक्यामध्ये लाल फेटा, वर मोराचा मुकुट. आणि ते काय करतात, दान घेतात आणि आपल्या पूर्वजांचं नाव. त्या वासुदेव जेव्हा आम्ही बाहेर आलो, तर माझी आजी काय म्हटली, "भैया त्या वासुदेवाला दान दे." मग तिने जे काही ₹1-1 काही कॉइन दिले, मी प्रत्येकाला देत गेलो. आणि नंतर ते वासुदेव जे गाणं म्हणायला लागलेत ना, त्या गाण्याने मला झोपेतनं जाग आली. कोणतं गाणं? गाणं मला आठवलं आता, म्हणजे महादेवाची स्तुतीच म्हणत होते ते. गाणं खूप सुंदर आहे. त्या गाण्याचा अर्थ आधी ऐका, की संत साहित्यामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज, हो. हे नामदेव महाराज मूळचे आमच्या मराठवाड्यातलेच आणि नरसीचे. त्या नामदेव महाराजांजवळ आहे. तर नामदेव महाराजांचे जे गुरु होते ते विसोबा खेचर, ते महादेवाचे फार मोठे भक्त होते. आणि नामदेव महाराज त्या औंढा नागनाथाच्या मंदिरासमोर कीर्तन करत उभे राहिले. आणि कीर्तन करत उभे राहिले तर तिथं तथाकथित लोकांनी काय असेल माहित नाही, ते म्हणजे इथं समोर कीर्तन करायचं नाही, तुम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन कीर्तन करा. तर त्या नामदेव महाराजांची भक्ती एवढी होती की त्यांच्या कीर्तनाच्या जोरावर औंढा नागनाथाचं मंदिराचं द्वार फिरलेलं आहे. ते ज्योतिर्लिंग पश्चिमेला तोंड करून आहे. हे असं ती ती पौराणिक कथा असावी. पण त्याचा उल्लेख या गाण्यात होता, जे मला लहानपणी ऐकलं. ते गाणं होतं बघ, नामदेवाची पाहुन भक्ती फिरविले मंदिर नागनाथानी, ऐसा भोळा शंकर पावला नामदेवाला, नामदेवाला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला. कवळा कवळा बेल फुल वाहीन तुला, वाहीन तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला. असं ते गाणं होतं. सुंदर. आणि अजून मी तुला सांगतो हो, कदाचित त्या गोष्टीला आता साधारणतः 35 वर्ष तर होऊन गेले असतील. ते गाणं अजूनही डोक्यात आहे आणि मी आजही औंढ्याला गेलो ना, मी ती वासुदेव शोधतो आणि त्यांना म्हणतो ते कवळा कवळा गाणं म्हणा. आणि मी जेव्हा हे कथानक लिहायला घेतलं ना,
तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी स्वप्नात झोपलून मला वासुदेव भेटला. ही त्या कथानकाची सुरुवात आहे. आणि ते कथानक ज्या पद्धतीने चाललंय, आज 5-6च प्रयोग झालेत. पण त्या प्रयोगाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद फार अभूतपूर्व आहे. आणि ही नाती जगवताना वासुदेवाच्या विचारांनी मला प्रचंड त्याचा आनंद होतोय. वासुदेवाचं पारंपरिक महत्व मध्ये तुम्ही म्हणालात. वासुदेवाचा इतिहास कसा आहे? वासुदेवाच्या बाबतीतलं इतिहास जर म्हटलं, मला एका गोष्टीचं फार कौतुक आहे. वासुदेव हे पात्र लहानपणीपासून मी जेवढं पुस्तकात चांगलं ऐकलंय ना, तेवढं मला प्रत्यक्षात बघायला मिळालं नव्हतं. पण मी जेव्हा पुण्यात शिकायला आलो ना, तेव्हा पूर्णतः वासुदेव, त्याचा पोशाख आणि त्याचं वर्णन हे मिळालं. वासुदेव म्हणजे काय आहे? वासुदेव हा आपल्या सगळ्यात साधं 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 जी शिकलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो. वासुदेव म्हणजे काय? भक्ती, अभंग, भारुड आणि समाजाचं प्रबोधन होण्यासाठी. वासुदेव किती वाजता येतो माहिती आहे का तुला? वासुदेव हा सकाळी 5 ते जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंतच वासुदेव. वासुदेव दिवसा दान मागत नाही कधीच. त्या मंदिराच्या बाहेर बसतात किंवा ती गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यांचं की सूर्योदयापासून म्हणजे पहिल्या तेवढ्या प्रहरामध्येच त्यांचं लोकांना दान मागणं आणि दान मागता मागता नुसतं दान नाही मागणं. त्यातून भगवंताचे अभंग, भगवंताचं ज्ञान, भगवंताची भक्ती आणि ती भक्ती कुठली? ती भक्ती सर्व प्रकारची. म्हणजे नामस्मरणाची भक्ती आहे, वाजवण्याची भक्ती आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, वासुदेव हा सगळ्यात महत्वाचा भगवंताचा दुवा. मग संत तुकाराम महाराजांच्या याच्यात सुद्धा वासुदेवाचे अभंग आहेत किंवा काकडा आरती त्यात सुद्धा वासुदेवाचे गातो अभंग वासुदेव आणि मिळाय. गातो वासुदेव. आणि हा वासुदेव जो आहे ना, तो आंतरबाह्य निर्मळ असल्याचं स्वरूप आहे. वाह! एक गोष्ट सांगतो तुला, या वासुदेवाला त्याच्या डोक्यावर मोराचा टोप, जो सगळ्यात वासुदेव लक्षात येतं तर मोराचा टोप. हे मोराचा टोप का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुकुटामध्ये मोराचं पीस आहे. आणि हे मोराचं पीस नम्रता, शांतता, शीतलता आणि भक्तीचं प्रतीक आहे. तर त्या भगवान कृष्ण परमात्म्याचं, कृष्ण परमात्म्याचं रूप कुठले? आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी हा असलेला पांडुरंग. या पांडुरंगाची भक्ती करणारा हा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय. आणि ह्या वारकरी संप्रदायाला दिशा दाखवणारा हा भगवान परमात्मा पांडुरंग. तर या पांडुरंगाचं रूप म्हणून त्याच्या डोक्यावर मोराचा मुकुट आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, वासुदेवाला कोण रंगीत कपड्यांमध्ये बघितलाय का? मला तर नाही वाटत. वासुदेवाला सगळ्यांनी अतिशय साध्या पांढऱ्या नेहरू शर्ट किंवा असं शर्ट आणि पायजामा, हे कशाचं प्रतीक आहे? हे शुद्धीचं आणि साधेपणाचं प्रतीक आहे. वासुदेवाच्या हातामध्ये चिपळ्या आहेत, अखंड नामस्मरण. नामस्मरण का? दुसऱ्या विचाराला थारा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट, बाकीच्या गोष्टी, गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, माळ हे कशाचं प्रतीक आहे, माळ हे भक्तीचं प्रतीक आहे, सगळं बरोबर आहे. वासुदेवाच्या गोष्टी पायामध्ये एक गोष्ट आहे जी म्हणजे घुंगरू. घुंगरू. आता घुंगरू हे कशाचं प्रतीक आहे? काय म्हणजे हातात चिपळ्या, पायात पायात घुंगरू. मग आता घुंगरू म्हणजे काय? एक लक्षात घ्या, घुंगराचा उपयोग कुठे होतो? जेव्हा माणसाला अति आनंद होतो, अति आनंदाचं प्रतीक घुंगरू आहे. जेव्हा घुंगरू पायात बांधून एखादी व्यक्ती नाचते, बेभान झालेली असते, तर भगवंताच्या भक्तीमध्ये बेभान होणारं रूप म्हणजे वासुदेव. लक्षात घ्या, पहिलं संयम, सिद्धता, नम्रता, साधेपणा आणि भक्तीमध्ये झालेलं वेडेपण, ह्या 5ही रूपांचं एकत्रीकरण म्हणजे वासुदेव आहे. आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही घ्या, मी घ्या, कुणी घ्या, ह्या 5 गोष्टी एकत्र झाल्याशिवाय भक्ती होऊच शकत नाही. आणि रूपक फार सुंदर सांगितलं. म्हणजे पायामध्ये बेभानपणा आहे, पण वरती कृष्ण आहे. खरं आहे ना, मग वरत त्यालाच वासुदेव म्हटलंय ना आपण. आणि त्यामुळे मी ते वासुदेवाचं खूप छान निवडलं. आणि वासुदेवाचं निवडताना माझं सगळ्यात महत्वाचं प्रेम हे लोककलेवर. म्हणजे लोककला हा विषय त्याच्यात आला आणि मग मी हा कार्यक्रम सहज मांडू शकलो. वासुदेवाचं आपण खूप सुंदर पाहिलं. त्याची नाण्याची दुसरी बाजू एक अशी आहे, की नाता आला की आमचं प्रेम वासुदेवावर उफाळून येतं. नाता आला की आपल्याला वासुदेव आठवतो, संस्कृती आठवते. पण बाकीचे 362 दिवस असतील, तेव्हा वासुदेव दिसत नाही. म्हणजे हल्ली ग्रामीण भागामध्ये वासुदेव आला तर तेवढं महत्त्व आहे, त्यांना दान दिलं जातं. पण शहरांमध्ये सोसायटीज आहे, वॉचमनच आहे, ते त्यांना आत घेत नाही. मग हा जो फरक आहे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये, तर याकडे तुम्ही कसं पाहता? पण मला एक गोष्टीची सकारात्मकता फार छान वाटते, कारण मी सकारात्मक माणूस आहे. शहरी भागात सुद्धा सध्या
वासुदेव जेव्हा सोसायटीच्या बाहेर फिरतात ना, बहुसंख्य चालणारी माणसं थांबून ते काय म्हणतात ते ऐकतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळं थोडी जर आपण सुदैवानं तुमच्यासारखी लोकं आज समाज प्रबोधन, समाज माध्यमातून सगळ्या गोष्टी पोहोचवतात. आज हा वासुदेव पोहोचल्याच्या नंतर जर कुठं टाळाचा आवाज आला किंवा जर चिपळ्यांचा आवाज आला आणि वासुदेव आला रे आला एखादा जर चुकून आवाज आला, तर काही दिवसांनी घरात बसलेली लोकं सोसायट्यांच्या खाली येऊन वासुदेव ऐकतील एवढं निश्चित. आणि ते दिवस आत्ताही मला दिसतात. थोड्या काळाआधी होतं हे, की वासुदेव आल्याच्या नंतर त्याला म्हणजे बाबा तुम्ही त्यांना असं वाटायचं, की हे काय नेमकं आहे? समाज प्रबोधन झाल्याच्या नंतर ही एक लोककला आहे, ही लोकसंस्कृती आहे आणि लोकं याला प्रचंड चांगल्या दिशेने घेतायत आणि त्याचा आदरही करतायत. मी एकच सांगतोय, ज्या दृष्टीने वासुदेव आहे, ज्या गोष्टीसाठी वासुदेव आहे, ती गोष्ट समाजाने जपली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे वासुदेवाला जर आपण तेवढं सध्या हे दिलं, एक सांस्कृतिक ब्रँड अँबॅसेडर आपल्याकडे म्हटलं जातं. तर वासुदेव सांस्कृतिक ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतो का? वासुदेवच सांस्कृतिक ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतो. ब्रँड अँबॅसेडर हा वासुदेवच होऊ शकतो. कारण एक गोष्ट सांगतो, वासुदेवाच्या कलेमध्ये एकतर्फीच संवाद आहे. थोडक्यामध्ये ते कीर्तनच आहे. चालता फिरता की हो, एक व्यक्तीचं कीर्तन आहे. कीर्तनाला ज्या पद्धतीनं अधिष्ठान आहे, जे तुम्ही ऐकून घेता. वासुदेव तुम्ही ऐका न ऐका तो त्याचं सांगत चालत असतो. चांगलं निवडणं हा आपला गुणधर्म आहे. बरोबर. तो बोलत असताना, तो वासुदेव काही म्हणत असताना आपल्या कानावर जे अभंग पडतात, त्यातून संस्कारच होतात. आज सांस्कृतिक अँबॅसेडर सांस्कृतिक म्हणजे काय? की तुमच्यावर सहज एखाद्या गायनातनं, नृत्यातनं, अभिनयातनं किंवा विचारांमधनं तुमच्यावर होणारा संस्कार. मग वासुदेव सांस्कृतिक ब्रँड अँबॅसेडर नाही असं कसं म्हणता येईल? ॲक्चुअली आहेच. आणि आपला समाज त्याला थोडे दिवस थांबा तुम्ही. काही दिवसानंतर या गोष्टी मला खूप कौतुक वाटतं, की तरुण मुलांमध्ये सध्या या गोष्टींचा प्रचंड क्रेझ आहे बरं का. हो. हो. तुम्ही एखादं वासुदेवाचं गीत, वासुदेवाची काही गोष्ट वाजवा किंवा कोणतीही लोककला वाजवा. लोककला हा विषय प्रचंड मोठा आहे. वासुदेवच नाही. पण हा लोकांसाठी फार सकारात्मक विषय आहे आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे. कारण माझं पिंड मी पहिल्यांदाच सांगितलं, माझं पिंडच लोककलेचं आहे. आणि लोककलेचं आत्ता आपण पाहतोय म्हणजे जसं असं म्हटलं जायचं, की ग्रामीण भागातच लोककलेचं आहे. पण हल्ली शहरी भागांमध्ये जे क्रेज निर्माण झाले, म्हणजे आता अलीकडेच आलेले फोक लोक असतील, फोक आख्यान ह्या ज्या कार्यक्रमांमुळे लोकं प्रचंड प्रतिसाद देत आहे चांगला. तर लोककला ज्या आधी लोककलेच्या प्रेरणा होत्या, त्या समाजामध्ये होणारे अन्याय असतील किंवा दुसऱ्या बाजू असतील, याच्यावरनं प्रेरित झालेल्या होत्या. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा लोककला हा विषय असा आहे, की साधारणतः लोककलेचं साधं-साधं सिंपल लोककला म्हणजे काय? की साधारणतः कुठल्याही शास्त्र न लागता, कुठलंही शास्त्र नाही. शास्त्र म्हणजे त्याची शिकवण नाही. त्या गोष्टी सहज घडत मनोरंजन करतायत. त्याला म्हणायचं लोककला. साधं लोकांनी लोकांसाठी केलेली कला म्हटलं तरी लोककला. मग आता लोककला काय अंगीभूत असते का? का लोककला शिकावी लागते का? आता तुम्हाला जर तुम्ही जर का उद्या म्हटलात, की मला संगीत विशारद व्हायचंय. ठीक आहे, तुम्ही क्लास लावू शकता किंवा तुम्ही एखाद्या गुरुचं घर तुम्ही घेऊ शकता आणि संगीत विशारद होऊ. पण तुम्हाला जर म्हटलं लोककला शिकायची, तर लोककला शिकता येत नाही. आणि लोककला ही अंगीभूत असतेच सगळ्यांच्या. लोककला शिकायला झालं ना, तर लोककला खऱ्या अर्थानं सुरू होती याच्या आपल्या समजा तुम्ही ग्रामीण भागात असाल किंवा तुम्ही शहरी भागात असाल. तुमच्यामध्ये येणारी लोककला ही तुमच्यावरच्या एक तुम्ही ज्या भागातून येता त्या भागाचं प्रतिबिंब असतं. मूळतः माझाच विषय सांगायचा झाला तर मी ज्या प्रांतातून येतो आपण सगळेच लोक त्या प्रांतातून आणि प्रत्येकाची लोककला ठरलेली. म्हणजे आता मी कोकणातल्या लोकांकडे गेलो तर त्यांची लोकगीतं, लोककला फार सुंदर. तुम्ही खानदेशात गेलात, त्याच्यानंतर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलात, बगाडांची गीतं आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर का एका पर्टिक्युलर आदिवासी पाड्यात गेलात, तर त्यांच्या लोककला सुद्धा खूप सुंदर आहेत. मला फार आनंद आहे, की आत्ता परवा पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळाला, की त्यांच्या वाद्यामुळे मिळाला. मग हा लोककलेचा फार मोठा गौरव होता. तर तो तारफा नावाचं त्यांचं जे वाद्य आहे. मग या लोककलेला आश्रय मिळायला लागला, कारण लोकांना ती लोककला ऐकायला मिळायला लागली. लोकांना लोककला आवडत नाही का? आवडते. आता लोककला म्हणजे लोककलेची माझ्या बाबतीतलं तुला सांगतो, की माझ्या बाबतीत झालेली सुरुवात आमच्या म्हणजे तसं माझं घर म्हणायला आम्ही शहरात, पण आमचं सगळे गाव असं ग्रामीण असल्यासारखं त्यामुळे लोकं जोडलेली
लोक एकमेकाला येणार, पण त्या गोष्टी एवढ्या साध्या घडायच्या की असं कळायचं नाही की ही लोककला आहे. आता ठरवून तुम्हाला लोकप्रबोधन, लोक याचं हे सगळं कळतं, ही लोककला आहे. पण त्यावेळेस जे घडते ती लोककला हे माहीत नसायचं नाही का आता ही लोककला आहे बाबा. मग त्याचं काय नाव आहे का नाही? तर आमच्या लहानपणी म्हणजे आत्ताही चालू असेल, आत्ताही असतेच. आमच्या मराठवाड्यामध्ये एक नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी, पंचमी आणि दुसऱ्या दिवशी असते ती श्रेयाळ षष्ठी. त्याला अपभ्रंशित नाव आहे, शिराळ म्हणतात. ग्रामीण भागातल्या बायका शिराळ, शिराळ, शिराळ. आता त्या बायकांची गाणी कुठे लिखित आहेत का? नाही. पण त्यांची गाणी एवढी सुंदर आहेत. मग एक माहेरवाशीण नागपंचमीला म्हणजे सासरी गेलेल्या मुली जुन्या काळामध्ये काय असा संपर्क नसायचा, काही नसायचा. मग त्या सासरवाला गेलेल्या मुली नागपंचमीला आणण्याची प्रथा असायची. मग त्या आल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रेयाळ किंवा शिराळाची षष्ठी असायची. मग त्या दिवशी फार उत्साहाचं वातावरण. तो शिराळ राजा तुम्हाला माहिती आहे औटघटकेचा राजा होता आणि तो शिराळाचा राजाचं काय करायचं, एक कुंभारवाड्यामध्ये असा पाट नेऊन द्यायचा. मग ते काय करायचे कुंभार, त्या मातीचा एक किल्ला करायचे. फार सुंदर. आणि करडईचं पीक व्हायचं. त्याला सुंदर करडईने ही एक लोककलेची जपवणूकच आहे ना. मग त्या श्रेयाला त्या करडी लावायच्या आणि त्या श्रेयाळामध्ये एक छोटीशी मातीची महादेवाची पिंड. मग त्या बायका जमायच्या. मग तो श्रेयाळ घेऊन यायच्या. आणि आल्याच्या नंतर सगळ्या बायका आमच्या अंगणामध्ये किंवा प्रत्येकाच्या ज्याच्यात आमच्या घरी कसं होतं, माझ्या आजोबाच्या नावचा शिराळ होता. म्हणजे माझ्या पणजीने केलेला नवस. आणि मग त्या बायका गाणी म्हणायच्या. कोणतं गाणं? त्या गाणी म्हणायच्या. आता काय तुला आता श्रेयाची गाणी आता बनतील, बायकांची गाणी याच्या फारच लक्षात असतात. पण त्यांचा आवाज आणि खरी लोककला. एक गोष्ट सांगतो. तर तो श्रेयाची गाणी-बिणी व्हायचे आणि मग बायकांना कळायचं की आता 4 वाजताच्या नंतर त्याला विसर्जनाला नदीवर न्यावं लागायचं. कोणाला? त्या श्रेयाला. आणि त्या श्रेयाला नदीवर न्यायला लागायचं तर मग त्या बायकांचं ते गाणं होतं, की बाबा आता म्हणजे तुला आता पाटल्या आहेत, त्या पाटल्या घाल. तर ती दुसरी बाई म्हणते, की नको आता पाटल्या नाही घालत, तर आमचा श्रेया विसर्जनाला चालला. तर ते गाणं मला आत्ता आठवतं. म्हणजे आई मुलीला म्हणते, "साळू माही लेकी, पाटल्या लिहून जाय ग, कशी लिहू माय माझा शिराळ पडण्या जाय ग." अशी सुंदर सुंदर गाणे म्हणायच्या आणि ती गाणी माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेसपासून ती लोककला डोक्यात बसली. आणि मला प्रत्येक ह्याच्यात आता तुला एक गोष्ट सांगतो. ती आरती आहे बघ, एक महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशच्या बॉर्डरला एक चौऱ्यागड नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे. तिथे ते आमच्या हिंगोलीची लोकं जायची. ते भगतबाबाची काठी जायची. आपण विषय बाजूला जात नाही. विषय लोककला हा हो, विषयच आहे. हो. तर त्याच्यात आरतीची सुरुवातच अशी होती, की तो वीररथ जसं काही शिवाजी महाराजांचा पोवाडाच सुरू झाला. बुडापासून कथा सांगतो घ्या तुम्ही ऐकून, हरी हो घ्या तुम्ही ऐकून. गंगेमध्ये जाऊन पिंड या वाळूची करून. आसपासची मुले मिळाली खेळत आणखीन, हरी हो खेळत आणखीन. झोकत ऐसे पाणी लागले पिंडीवर ध्यान. त्याच्यावरती डफ अशी वाजवायची की आमच्या डोक्यात ती अजूनही तालात आरती बसलेली. ही लोककला डोक्यात जाण्याचा माझा दुसरा विषय. आणि नंतर काय झालं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. काही ठिकाणी जी तालवाद्य असतात, लोककला आवडण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे तालवाद्य. आणि त्यामध्ये गावामध्ये जी गोंधळी येतात. आमच्या घरी ते गोंधळी यायचे नवरात्रात. आणि नवरात्रात गोंधळी आले, की त्यांचे ते जे संबळ वाजायचा. आपल्याला कळत नाही. हे बघ आता तुला सांगतो, की आता ह्या गोष्टी पैसे देऊन बघायला जातो आपण. म्हणजे आता तू जे नावं घेतलीत, की त्या लोककला. कुठं जर लोककलेचा मोठा कार्यक्रम असला, तर आपण तेवढं तिकीट काढून जातो. पण लहानपणी ह्या गोष्टी किंवा आपल्याला लोककला ह्या सहज आपसूक ऐकायला मिळतात. मग तेव्हा आपल्याला वाटतं, की हां, ठीक आहे, तो आपल्या जीवनाचाच भाग आहे. पण जेव्हा आपल्याला कळतं, की ह्या गोष्टी सुद्धा किती परिणामकारक होत्या. इतके सुंदर, सुंदर ते गोंधळी गोंधळ म्हणायचे आणि त्या गोंधळांनी सुद्धा ही लोककलेची आवड खूप जागृत केली. आज तुला सांगतो, की इतका सकारात्मक चित्र आहे. आज म्हणजे समाज माध्यम नसताना ती लोककला आज पोहोचली ती या नाही, पण समाज माध्यम नसताना ती लोककला सुदृढ झाली. बरोबर आहे. आणि दुसरं तुम्ही जी नावं घेतलीत आता, की महाराष्ट्रामध्ये गाजणारे कार्यक्रम, जो फोक आख्यान असू द्या आणि फोक लोक असू द्या. या कार्यक्रमाला काच प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमाचा प्रतिसाद म्हणजे त्यांनी ग्रामीण बाज
आणि मूळ तत्व सोडलेली नाही. जसंच्या तसं लोकांना आवडतं. एक उदाहरण सांगतो. तू तांदूळ घ्यायला जा आणि तांदूळ घ्यायला गेल्याच्या नंतर तिथं फक्त लिही की हा तांदूळ शेतातला ग्रामीण आहे. 2 पाट्या असतील. एक तांदूळ साधा, एक ग्रामीण गावरान तांदूळ. तो बघ गावरान तांदूळ फार लवकर संपतो. तो गावरान शब्दच आपल्याला मातीशी जोडून टाकतो. त्याच पद्धतीनं ह्या लोककला ही मुलं जी सादर करतात, फोक आख्यान फार सुंदर कार्यक्रम आहे आणि फोक लोकही खूप सुंदर आहे. महाविद्यालयीन मुलांनी चालू केलेला कार्यक्रम आहे आणि त्यांचे लिखाण, त्यांचं सादरीकरण, त्यांनी जी लोककलेची जपवणूक आहे, हे एवढं सुंदर आहे, की आपल्याला वाटतं की आपण लोककला जगावी. लोककला का आवडती लोकांना? कारण ती आपल्या मातीतली आणि आपली वाटते. त्यामुळे लोककलेचं एक प्रचंड मोठं अधिष्ठान आहे आणि त्याच्यानंतर ही लोककला पुढे जाऊन मग भरपूर गोष्टी घडत गेल्या आणि जीवन पुढे घेत गेलं. पण लोककला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक गेला. कधी वाटायचं काही वाजवूनच बघावं, कधी वाजवायचं काही म्हणूनच बघावं आणि एकंदर तुला एक सांगतो, माणूस थोडासा आध्यात्मिक असला ना, त्याच्यामध्ये लोककलेची जडणघडण फार फास्ट होते. वाक्य मला फार विचारपूर्वक बोलतोय. आध्यात्मिक माणसामध्ये लोककलेची जडणघडण फार लवकर होते. ज्या कलेची कास दोरी धरून आपण इथपर्यंत आलो किंवा लोककला असेल, त्या कलेबद्दल मला एक प्रश्न कायम पडत आलेला आहे. कधी-कधी असं म्हटलं जातं, की कला परमेश्वराची देणगी आहे. मग ही कला देणगी आहे, की ती आपण आत्मसात पण करू शकतो? मी तुला एक फार मोठं गोष्ट सांगतो. साधाच प्रश्न आहे. तुमच्याच प्रश्नाला किंवा तुझ्या प्रश्नाला प्रतिप्रश्न. भक्ती ही परमेश्वराची देण आहे का ती आत्मसात करावी लागते? किती अवघड प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे म्हटलं जातं भक्ती करायला पुण्याची गाठा लागते. पुढचं दुसरा प्रश्न. प्रेम ही नैसर्गिक मिळणारी गोष्ट आहे का ती आत्मसात करावी लागते? प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. दुसरा प्रश्न अवघड आहे. आणि तिसरा प्रश्न. ऑक्सिजन घ्यायला शिकवावं लागतं का आपोआप आपोआप मग त्या प्रश्नाचं उत्तर एकदम साधं आहे. कला ही भगवंताने दिलेली देणगी आहे. फक्त कशी जपायची आणि ती कशी मोठी करायची यासाठी साधना. दॅट्स इट. तुमच्या जन्मजातच तुमच्यावर झालेला तो संस्कार आहे. एका ठिकाणी सुंदर वादन चाललंय. मला एकही उदाहरण दाखवा की लोकांनी कानात बोटं घातलीत. एका ठिकाणी सुंदर नृत्य चाललंय, गायन चाललंय, भजन चाललंय. आज एवढे लोककलेचे किंवा लोकसाहित्याचे, लोकसंस्कृतीचे जे कार्यक्रम आहेत, मला आनंद होतो. त्या कार्यक्रमाची सगळी तिकीट एका दिवसात हाऊसफुल जातात. एकीकडे आपण म्हणतो जेन झी आणि हे जनरेशन, सोशल मीडिया किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय तल्लीन आहे. या लोकांना कशाला बसवणं फार अवघड आहे. आणि कार्यक्रमाच्या थिएटरमध्ये जाऊन बघा. सगळं तल्लीन होऊन कसं हे लोकं नाचत असतात. म्हणजे काय? ही कला कुठेतरी आनंद देतीये आणि हा आनंद आपणच एका काळापुरता मर्यादित ठेवला होता. आता तो मोकळा झालाय. कला ही तुम्हाला जन्मजात मिळतेच. लोककला. आता मी अजून एक सांगतो. महाराष्ट्रात सगळीकडेच असेल, भुलाबाई नावाचा प्रकार असतो. हो, हो. ते लहान मुली खेळतात. लहान मुली नाही, सगळीच लोकं खेळतात. आणि त्याच्यामध्ये नेमकं मुलांना मैत्रिणी करण्याची संधी असते. त्यामुळे मुलंही जातात भुलाबाई खेळायला. आणि त्या भुलाबाईची गाणी कोण शिकवतं कोणाला? कोणीच नाही. मग ही लोकं कशी कला आत्मसात करतात? एक लक्षात घे, जी गोष्ट सहज आत्मसात होते ती म्हणजे कला. आणि आपल्याला आपलं पिंडच सांगतं, की अरे कुणीतरी एक फार मोठा व्यक्तिमत्व एका कार्यक्रमामध्ये नांदी ऐकल्यानंतर म्हणतो, की आम्ही तानसेन नाहीत, पण आम्ही कानसेन आहेत. वाह! आणि अभंगामध्ये हो, कीर्तनामध्ये हो किंवा भजनामध्ये हो, एखादी सुंदर जर चाल ऐकायला मिळाली ना, माणूस सगळं विसरून जातं बरं. संगीताच्या कार्यक्रमामध्ये किंवा गाण्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा अभिनयाच्या कुठलाही कार्यक्रम घे लोकसंगीताचा. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही किती कार्यक्रम बघता माहित नाही, तुम्ही किती कार्यक्रम प्रोफेशनली बघता माहित नाही. पण जी कला रॉ कला जशाला तशी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतात ना, ती लोककला, ती तुम्हाला आत्मसात करावी लागत नाही. तिची फक्त साधना करावी लागते नक्कीच. म्हणजे एखादा मुलगा, एखादा गायक, मी फार भारी आहे. आमच्या समोर एक ढोलकी वादक होता. आता तो दिसतानाच काही शाळेत गेलेला दिसायचा नाही. मी इतकं सुंदर वाजवायचा, मी त्याचं बऱ्याचदा ऐकायचो. मला ढोलकी ऐकायला खूप आवडते. कारण लावणी हा माझा फार आवडीचा विषय आहे, जो की महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचा असावा. तर त्या ह्याच्यामध्ये त्याला म्हटलं, "कुठे शिकला?" म्हणलं, "काय नाही, बघत-बघत वाजवलं." म्हणजे काय? त्याच्या अंगीभूत त्याला कला होती आणि त्याने ती डेव्हलप केली. आज तुम्ही कुठलीही कला तुमच्यामध्ये असली आणि ती कला तुम्ही जर जोपासली, तर तुम्हाला ती मिळून जाते. माझ्यामध्ये मी कुठलीच कला शिकलेलो नाही बरं. माझ्यामध्ये कुठलीही कला मी शिकलेलो नाही. ना मी गायन शिकलो, ना मी नृत्य शिकलो, ना मी अभिनय शिकलो. पण त्या कलेची
जो धागा माझ्यात होता तो मी पकडून धरला की आपल्याला काहीतरी याचं करायचं. तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय साधं आहे. कला ही प्रत्येकाला ईश्वराने दिलेली देणगी आहे. फक्त ती कशी जोपासायची आणि कशी मोठी करायची. मग काही लोकं त्याला शिस्तबद्ध अभ्यास करून अति मोठी करतात. काही लोकं आपल्यापुरतीच, आपल्या आनंदापुरतीच त्याला सीमित ठेवतात. पण कला आहे. बरोबर आहे. मला आपली चर्चा अजून दुसऱ्या वळणाकडे वळवायची आहे. आपली ओळख ज्यांच्यामुळे झाली ते सुनील जायवळ. माझे भाऊच आहेत ते मोठे. जेव्हा तुमचा कार्यक्रम पहिल्यांदा आमच्या गावात झाला तेव्हा मी 3रीत होतो आणि वऱ्हाड निघाले लंडनला हे एक पात्री नाटक मी ऐकलं. म्हणजे त्यावेळेस आता 3रीतल्या मुलाला काय समजेल 2-3 गोष्टी लक्षात राहिल्या. ते म्हणजे तो विमानाचा काढलेला आवाज असेल, ते लंडनला जाताना. त्यानंतर त्यातलं एक पात्र होतं मला वाटलं आजीबाईचं. ते पण एक आहे. तर डॉक्टर सुशील कुमारे धन्मने स्पेशल्स वऱ्हाड निघाले लंडनला याची सुरुवात कशी झाली होती? हे बघ, वऱ्हाड निघालं एक लंडनला पात्री नाटक. चर्चा एकदमच वेगळ्या दिशेने गेली आहे. ठीक आहे. वऱ्हाड निघालं लंडनला हे नाटक मी छत्रपती संभाजीनगरला साधारणतः 7वी-8वी ला असतील बघायला गेलो. आता तुम्हाला पटेल न पटेल, आमच्या घरामध्ये वऱ्हाड निघालं लंडनला हे जे नाटक घडत होतं, काय माहिती की त्या नाटकाचं आणि माझ्याशी काय साधर्म्य झालं सांगतो तुला. माझ्या घरामध्ये आजोबा-आजी, 5 काका, 5 काकू, 7 भाऊ, 7 बहिणी एवढ्यांचं आमचं एकत्र कुटुंब होतं. आणि त्या कुटुंबामध्ये सगळ्यात मोठा मी. आणि काय म्हणतात सो कॉल्ड मी हुशार. सो कॉल्ड हां, मी नाही म्हणत आहे, सो कॉल्ड हुशार. तर दुर्दैवानं म्हण की सुदैवानं म्हण, त्या वऱ्हाड निघालं लंडनला मध्ये सुद्धा तेच. एवढं मोठं खटल्याचं घर आणि टिपिकल आमचंही तसंच घर होतं. वसरी, त्याच्यावर फोटो लावलेले आणि ते पात्र असं नाटक देशपांडे सरांनी चालू केलं आणि मला वाटलं आपलंच नाटक आहे. फक्त तुला सांगतो, मी विदेशात जाऊन लग्न करून आलो नाही. नाहीतर नाटक सगळं आमच्या घरातलंच वाटत होतं. त्यामुळे ते नाटक मला तुला सांगतो नाटक झालं आणि घरी आलो आणि मी उगाच टॉवेल घेतला आणि ते पात्र म्हणायला चालू केले. तर ते पात्र हळू जमत गेले थोडेसे मला आणि कसं मुळात मला स्वभाव थोडासा कसं आहे माझा स्वभाव न थांबणारा माणूस आहे मी. मी धडपडणारी व्यक्ती आहे. एक नाही दुसरं, दुसरं नाही तिसरं, तिसरं नाही त्याला जीवन म्हणायचं. थांबणाऱ्याला बरोबर काय आहे. थांबला तो संपलाच ना. आणि मग ते करत गेलो पात्र. तर काय झालं आमच्या इथं घरचे सगळे जमले होते. माझा असलं लहानपणीपासून आता हा स्टोरी टेलिंगचा स्वभाव आत्तापासून आहे. देवाने फार लहानपणीपासून दिला. अशा गप्पा मारत लोक जमा करणं. आता ती गप्पा करता करून दाखवलं मी दोघा-तिघांना. अरे म्हणले, "भैय्या तुला तर भारी यायला लागलंय." आणि मग आमच्या घरामध्ये एक्स-वाय-झेड माझ्या एक बाजूला आमच्या घराच्या बाजूला एक काकू होत्या. आणि त्या काकूंचा स्वभाव एका पात्राशी जुळता होता. दुर्दैवानं, सुदैवानं म्हणा, की आमच्या घरच्या तिथे सगळे म्हणले, "भैय्या नाटक करणार आहे." तर मला तेव्हा थोडंसं 45 मिनिटं, 40 मिनिटापर्यंत करता येऊ लागलं आणि त्या काकू होत्या. ती बाई अख्ख्या नाटक कार्यक्रम चालू असताना म्हणजे आमच्या घरच्या चालू असताना उठून गेली, की "हा मला चिडवायला" म्हणून. आणि मग मला कळालं, की आपलं नाटक जरा जास्तच चांगलं व्हायला लागलं. कारण ते रिलेट होऊ लागलं. मग ते नाटकाचे मी हळू पात्र करायला लागलो. दुर्दैवानं मला त्याची काही परवानगी मिळाली नाही आणि मी काय ते पैशासाठी केलंही नाही. पण ते नाटक माझ्या जीवनावर फार परिणाम केला आणि त्याच्या नाटकाने मला ओळख दिली. खूप पात्र त्यातले रंगवत होते. त्यातल्या एखाद्या पात्राची जर झलक तुम्ही हे केली तर छान वाटेल. त्या नाटकामध्ये बहुसंख्य पात्र आहेत. त्या नाटकामध्ये टिपिकल गाजलेलं पात्र म्हणजे एक बबण्याचं पात्र आहे. त्यानंतर तो बबण्या नाही का जे पत्र लिहितो ना, ते फार भारी लिहितो. आणि तो संवाद अतिशय भारी आहे. आपण त्याला छोटा करू. त्या काशीनाथचे वडील त्या बबण्याला सांगतात, की "तू पत्र लिही आणि लंडनला पाठव." हं. आता लंडनला पाठव हा बबण्या जो असतो ना, हा त्याचा उल्लेखच ते करतात नॉन मॅट्रिक पास आहे. हो. आणि नॉन मॅट्रिक पास असलेल्या बबण्याला म्हणतात, "तू पत्र लिही." आता त्याची तुटकी-फुटकी इंग्रजी सरांनी रंगवलंच तेवढं छान आणि तो पत्र लिहायला चालू करतो. तो पत्राचा संवाद बघा. तर ते इथं समजा बबण्या, इथं बाप्पा आहेत आणि त्यांचा संवाद चालला. "बबण्या, आतापर्यंत आपण जशी सॉरी केला मराठीत पत्र लिहिली का तसं इंग्रजीत लिहीन पोस्टात टाक. माझं डोकं लई भणभण, भणभण, भणभण करून राहिलं." "अहो जावा ना तुम्ही. इंग्रजी लिहायला काय लागतंय? आत्ता लिहितो की दन, 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 दन सन." "काय पहिले पत्ता लिहून घ्या." "काय दिलाय पत्ता?" "मिस्टर जॉन डस्टली." "जॉन डस्टली? कोणाला डस्टली कोणाला माहीत?" "हो भाऊ डस्टली नाही हो डेस्टली आहे ते." मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टर. फाटला भाऊ कागद.
डब्ल्यूसी डब्ल्यूसी कुठं राहतो कोणाला माहित. कार्लटन कार्लटन हा माणूस काय कारल्याचा व्यापारी असेल का हो? आपल्याला काय भाऊ जाऊ द्या भाऊ. आपण पहिले पत्र लिहा. श्री जगदंबा प्रसन्न जानराव हो जानराव नमस्कार. आज फादर ऑफ ओ एफ का ओ डबल एफ कोणतं आहे दिलं कोणाला करायचं ओ डबल एफ ऑफ वॉन्टेड फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड 2 मॅरेजेस. काशीनाथ फादर वॉन्टेड 2 मॅरेज झालं ना बाप्पाला कळलं खेटरा आणतील ना ते पहिले खोडलं पाहिजे. सो शेंड गोत्र गोत्राला इंग्रजीत काय म्हणत असतील भाऊ गोतारा लिहू टाका गोत्रा नाड आणि तो कुंडलीचं चित्र काढून लिहितो सेंड अबाऊ अँड कम हिअर फॉर मॅरिड डिस्कशन अँड सेटलमेंट. झालं एकदाच पत्र लिहून आणि वाचणार कोण एक मी एक त्यो एका वर्तमानपत्राची बातमी थोडीच सगळं गाव वाचायला. असे सुंदर संवाद त्या नाटकाचे होते आणि फार छान. वराड म्हणजे काय सांगायचं त्या वराडची सुरुवातच अशी आहे ना. आमच्या मराठवाड्यात एक खेडेगाव आहे त्या खेडेगावात एक गर्भश्रीमंत शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एकुलते एक लेवक आहे ते लेवकाचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. पहिल्यानं खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण आटकतं म्हणून लंडनला जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता होता घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा काशीनाथला लग्नाचा आग्रह धरतात. काशीनाथची आणि बाप्पाची घुसपूस होती तंतन होती फुसफुस होती. काही अटी लादल्या जातात काही नियम लादले जातात आणि कसं तरी एकदाच लग्न ठरलं. हे काशीनाथचं जे घर आहे ना या काशीनाथच्या घरामध्ये काशीनाथचे आजोबा आजी मामा मामी काका काकू पोट्टी सोट्टी याला आपल्याकडं बारदान म्हणतात. ते बारदान आहे. या बारदानामध्ये एक चिकन चोपडं काटतंय त्याचं नाव आहे बबन्या. बाप्पाला जर कोणी विचारलंय तुमचं बबन्या किती शिकेले तर बाप्पा म्हणते आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. असला नॉन मॅट्रिक पास असलेला बबन्या लग्न निश्चित करतो ना वराडच्या वराड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना कराय काशीनाचं घर आहे आजूबाजूला वावर आहे ही वस्त्री आहे. या वस्त्रीला या बाजूला एक भिताडे या बाजूला एक भिताडे मागचं जी भिताडे ना याच्यात फोटो लावले. त्याच्यात लक्ष्मीचा फोटो सरस्वतीचा फोटो खंडोबाचा फोटो मारुतीचा फोटो मध्ये गांधी नेहरू घुसलेली. या फोटोला उदबत्त्या लावू 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 या फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगारवले की कधी कधी त्या ग्रहण पाहायला कामी येतात. नुसत्या संवादानं चित्र उभं राहिलं का नाही एवढी ताकद देशपांडे. आता एवढं चित्र उभं राहिलं की मला अजून एक प्रसंग आठवतो. माझ्या वडिलांची आत्या होती जिजाबाई आमच्याकडे राहायच्या. त्यातला एक जो भाव आहे तो खूप त्यांनी धरला होता. आणि तो असा आहे की अजिबात काम करत नाही. कामाला हातच लावत नाही. मला खूप प्रसिद्ध त्यांचा खूप छान डायलॉग येतो म्हणजे खूप तो संवाद ते स्वगत आहे. म्हणजे मला आजपर्यंत तो आठवला पण हे सगळं कथानक उभं राहिलं एकदम क्लिक झालं. तर तो संवाद इतका सुंदर आहे त्यांचा. नंदा आणि भाऊजा यांचं त्या काळातलं देशपांडे सरांनी जे उभं केलेलं चित्रण आहे ते फारच सुंदर आहे. आता पूर्ण संवाद नको पण आपण छोटासा घेऊ. वंस 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 गेल्या गेल्या ना गेल्या. अजिबात काम करत नाही का मला हातच लावून कामच करत नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं गुरु 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 हिंडायचं आणि असं दाखवायचं डोंगरच उचलाय. सांगता कोणाला अजिबात काम करत का मला हातच लावत. आपल्याला बोलता येत नाही. नवऱ्याची बहीण आहे ना अजिबात काम करत का मला हातच लावत. आणि तुला काय सांगते काही चांगलं झालं माझ्यामुळं झालं चांगलं झालं माझ्यामुळं झालं. कामाला तर हात लावायचं नाही आणि बोंबलत तर सगळीकडे फिरायचं. अजिबात काम करत का मला हातच लावत. खूप सुंदर मला फार संवाद आवडला असा अरे हा हा जो डायलॉग हा जो संवाद हा जो डायलॉग आहे
हा आमच्या घरात त्यानंतर कितीतरी महिने चालू होता आणि तो ऐकून ऐकून पाठ झाला मला. वराडचं असं चमत्कार आहे. आम्हाला फार वाटतं की ते नाटक खूप अजूनही चालावं. ते नाटक अजूनही घराघरात पोहोचावं. खूप त्या नाटकाचं संवाद, सादरीकरण, शब्दफेक, त्यातले आवाज हे फार कौतुकास्पद आहे. खरं सांगू का तुला, की लोककला जगवण्याचं काम या नाटकाने हे केलंय. नाटकाची काय आता म्हणजे तुम्ही बघितलं नाही बघितलं माहित नाही. संगीत देवभाबळी नावाचं नाटक आहे. हे नाटक मी सांगतो मराठी नाट्यसृष्टीच्या या सृष्टीतला किंवा नाट्यसृष्टीतला चमत्कार आहे. बरोबर आहे. तुम्ही ऐका. "ये गा येई गा विठ्ठला" काय म्हणजे त्यांना नमन, त्यांच्या शुभेच्छा त्यांना. खूप फार चांगलं नाटक आहे आणि ही नाटक आणि पुन्हा दोघांचे संसार ज्यांच्यावर उभे आहे. एकीकडे रुक्मिणी आई साहेब आहे, एकीकडे आवली आई आहे काय आणि ते समीकरणच खूप सुंदर आहे. ते लोककलेतून आणि लोकसंस्कृतीतूनच तुम्हाला दिसू शकतं, जे की खूप महत्वाचा विषय. लोककला म्हणले की अजून एक सुंदर हे आठवतं जसं आपण वासुदेव बघितलं. जात्यावर बाया गाणे म्हणतात. ते खूप गोड वाटतात ऐकायला. जात्यावरची गाणे आणि लोककला याचा कसा संबंध आहे? हे बघा लोककला आणि जात्यावरचं गाणं हा अविभाज्य घटक आहे. एका कार्यक्रमामध्ये मी ज्याचं नाव नाही घेत, त्यातलं तुम्ही जात्यावरची ओवी गाणं ऐकायला जा आणि तुम्ही कार्यक्रमात नाही रडला तर मला सांगा. माझा जात्यावरच्या ओवीशी आणि जात्यावरच्या गाण्याशी खूप भारी संबंध आहे. माझ्या आजीशी खूप जास्त म्हणजे तुम्हाला बोलण्यात 4-5दा माझ्या आजीचं नाव आलं असेल. त्यामुळे मी आजीचा फार मला आणि ती जी लोकसंस्कृती जपायची, की घरामध्ये नागपंचमीच्या दिवशी भिंत सारवायची आणि हाताने नाग काढायची आणि त्या नागांचं पूजन व्हायचं. तर माझी आजी काय करायची, आमच्याकडे सगळं व्यवस्थित. पण जातं असलं ना, तर ती फिरवता गाणी म्हणायची आणि त्याला म्हणायची जात्यावरची ओवी. मग ते आता आपण बहिणाबाईंचं किंवा हे सगळंच आपण ऐकतो. पण माझी आजी जे म्हणायची ना, त्यातल्या काही गोष्टी, की त्या जात्याच्या ओवीमध्ये सुद्धा की आपल्या मुलांचं चांगलं व्हावं. म्हणजे हा लोककलेचा संग्रह. म्हणजे बघा, माझी आजी लोककला करत होती का? माझी आजी लोककला शिकलेली होती का? माझी आजी तर माहिती होतं का आपण लोककला करतोय? पण सगळ्यात महत्वाचं ती लोककलेची जपवणूक करत होती. या पिढीपासून त्या पिढीला देत होती. बरोबर आहे. पुढे तुम्ही म्हणा ना म्हणा, पण मी हे जातं फिरवताना हे म्हणतीये. पुढं त्यांच्या सुना किंवा त्यांच्या लेकी किंवा मुलं कोणी ते फिरवताना ते जातं. आज माझ्या कशामुळे लोककला जिवंत आहे? म्हणजे मला कशामुळे लोककला आठवतीये? की मला मागच्या पिढीतनं आली. मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत माहिती जशाला तशी जाणं, हे फक्त लोककला करू शकते. बरोबर आहे. तर माझी आजी फार सुंदर त्या असं जे म्हणताना म्हणायची आणि ती गाणी इतकी सुंदर असायची, त्याच्या ओळी इतक्या सुंदर, त्याचा अर्थ एवढा सुंदर असायचा आणि म्हणजे त्यातून आपल्याला कळतं, की एका भावनेची जपवणूक त्यातनं होते. एखादं गाणं म्हणा जाते. गाणं नाही त्याला ओवी म्हणता येईल. आपण एखादी ओवी आठवते जात्यावरची? आजी म्हणायची. गाते माझी ओवी ग पोटच्या गोळ्याला त्याच्या इजयाची झदा लागोबाई ढगाला. म्हणजे काय? खूप गोड. म्हणजे बाबा मी ओवी म्हणते आणि माझ्या पोटच्या गोळ्याला म्हणजे मुलगा असो मुलगी असो माझ्या बाळासाठी म्हणते आणि काय कामना करते की त्याच्या विजयाची धजा म्हणजे त्याच्या विजयाचा ध्वज कुठं लागू ढगाला आणि जेवढ्या पद्धतीने ती जातं रगडत असते तेव्हा ती म्हणते की नशिबाला सांगत असते ती की हे माझ्या लेकरांच्या नशिबात चांगलं जाऊ दे. आज याला मॅनिफेस्टेशन आहे. दुसरं काय तर हे काय माहिती का मला नाही का ह्या गोष्टी खूप आवडायच्या आजही आवडतं. मग ती कुठली लोककला आमच्या माने सुदैवाने मी लोककला जगलोय. आमच्या घरी कोणी गोंधळी आले किंवा कुणी यायला आलं तर ते जे गाणं म्हणायचे ना ते भाऊबीजेला गाणं म्हणायचे आणि फार फार सुंदर गोंधळ तर फार नवरात्रात तर असं ऐकावंसं वाटायचं ते संबळ वाजवतात ते इतकं छान. आता तर मी तर म्हणतो लोक त्याच्यासाठी कितीही हो, करतात. हो. आणि लोककला तुम्हाला काय देणार आणि आमचा एक मित्र आहे शुभम गरुड म्हणून, तो गोंधळी आहे. तो म्हणजे पॅकेज आहे. त्याला गाणंही येतं, त्याला संबळही वाजवता, त्याला मृदंग येतो, त्याला चांगलं म्हणताही येतं, त्याला ताल धरता येतो, ठेका आहे. हे समग्र जे दिलं हे पिढ्यांनी जे देत आले आणि हे लोककलेने ची देण आहे. काही जे लोक कलावंत होते ना त्यांचे जे गोंधळ होते ते फार सुंदर होते. त्यांनी देखील फार मोठं काम केलं. म्हणजे लोककला जागृत ठेवण्यासाठी राजाराम बापू गोंधळी जे परभणीचे हो. होते. त्यांनी तर म्हणजे त्यांचं गोंधळाचं सादरीकरण त्यांनी विदेशात सुद्धा केलं. एवढा सुंदर गोंधळ ते करायचे. त्याच्यानंतर विठाबाई नारायणगावकरांचं नाव येस. ज्यांनी आपल्या याच्यात केलं. आत्ताच रघुवीर खेडकरांना पद्मश्री मिळाला. खऱ्या अर्थानं लोककलेचा तो फार मोठा गौरव आहे. त्याच्यानंतर वाघे मुरळी जे आता आपल्या
जेजुरीच्या मंदिरातलं जे खंडोबाचं नामस्मरण करतात. मग ते भरड असू देत, गोंधळ असू देत, वाघ्या मुरळी असू देत, वासुदेव असू देत, ओवी असू देत, कीर्तन असू देत, या लावणी असू देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारुड. ह्या सगळ्या लोककला आपण एका दिशेने, एका विचाराने केलं याचं एकच कारण आहे ते म्हणजे समाज प्रबोधन. गोंधळ आहे, गोंधळाचं जे विषय आहे ती लोककला जपणं आणि वातावरणामध्ये एक एक सकारात्मकता निर्माण करणं. त्यामुळे ह्या लोककला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला खूप काही चांगलं पोहोचवत असतात. नक्कीच. आता जशा जातीवरची ओवी तुम्ही म्हणालात, तसं गोंधळाचं एखादं पद आठवतंय का? गोंधळाचे गोंधळ हा फार आम्ही काय व्हायचं, योग महोत्सव असायचा आणि योग महोत्सवामध्ये लोककलेचा एक सेपरेट कार्यक्रम असायचा आणि त्या लोककलेच्या कार्यक्रमाला एक अधिष्ठान असायचं. त्यामुळे आम्हाला गोंधळ फार कळायला लागला. मग आम्ही मूळ गोंधळ शोधायला लागलो. मी स्वतः. मला वाटते की आम्ही त्यावेळेस असताना एक गोंधळ लिहिला होता. पण त्यापेक्षाही एक गायक होते छगन चौगुले नावाचे. ते एक गोंधळ म्हणायचे. तो एक गोंधळ आम्हाला एक खूप आवडायचा आणि आम्ही लिहिलेला एक गोंधळ आवडायचा. या गोंधळामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं गुणगान आहे. स्त्री शक्तीचा जागर आहे आणि नंतर हळू कळायला लागलं, की खऱ्या अर्थाने हे समाज प्रबोधन होतं, की स्त्रीत्वाची पूजा, श्रेष्ठत्वाची पूजा, त्याचा जय-जयकार, त्याचा जागर म्हणजे गोंधळ. तर या गोंधळामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्या गोंधळामध्ये तो गोंधळी असतो ना, म्हणजे तुम्हाला मी 2 गोंधळ आता सांगेन, की एक आम्ही लिहिलेला गोंधळ, म्हणजे आम्ही स्वतः कंपोज केलेला. म्हणजे मला लिहायची हौस होती खूप आणि तिथं वाक्य खूप छान असायचे. तर त्याच्यातला एक गोंधळ तो आधी लिखित आहे, पण तो आम्हाला आवडायचा. तो म्हणतो मी तुला. वाहीन अंबाबाई तुला पाळणा सोन्याचा, पाळणा सोन्याचा, दिवा लावीन लोण्याचा, पाळणा सोन्याचा, दिवा लावीन लोण्याचा. वाहीन अंबाबाई तुला पाळणा सोन्याचा, पाळणा सोन्याचा, दिवा लावीन लोण्याचा. चौक भरलाय तुझा माणिक मोत्याचा, चौक भरलाय तुझा माणिक मोत्याचा, माणिक मोत्याचा, धूप अगरबत्त्यांचा, माणिक मोत्याचा, धूप अगरबत्त्याचा, भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग. हा गोंधळ मला खूप आवडायचा खूप. आणि आम्ही लिहिलेला गोंधळ बघ. आई अंबेचा जगदंबेचा मनात गोंधळ ठसतोय ग, अन मनात गोंधळ ठसतोय ग, कसा ठेक्यात संबळ वाजतोय. वाह! 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 मनात गोंधळ ठसतोय ग, कसा ठेक्यात संबळ वाजतोय ग. लोककला अंगात होती. या गोष्टी खूप केल्या. फक्त काय झालं, ओघानं मला दुसरे विषय खूप येत गेले. त्यामुळे हे बाजूला पडलं. नाहीतर लोककला हा मला फार आवडीचा विषय होता. तुला एक गोष्ट सांगतो, की ओघानं विषय आला, हे 2 विषय एकत्र होतील. लावणी हा लोककला प्रकार आहे ना, याच्यावर माझं प्रचंड प्रेम. प्रचंड प्रेम. एकदा मजेदार तुला एक गोष्ट सांगतो. सुरेखा पुणेकरांची मी मुलाखत घेत होतो. हं. आणि सुरेखा पुणेकर त्या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेता त्यांचीच लावणी विसरल्या. आणि मग काय करतात माहिती का? अशा बाजूला येऊन म्हणतात, "ह्याची सुरुवात काय?" मग मी सांगितलं ते. आणि ती लावणी बघ नटले तुमच्यासाठी. फार सुंदर म्हणतात त्या. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुला. माझ्या जेव्हा संधी द्यायची वेळ आली, कुठं एका मुलांना किंवा कुणाला मित्रांना संधी द्यायची वेळ आली ना, त्यांच्यामध्ये लोककला मोठं करण्याचं मी काम केलं. माझ्या संपर्कात आलेलं एक फार कलारत्न, ज्याचं नाव आहे ईश्वरी बाविस्कर. त्या मुलीचा आवाज आहे ना आवाज, तो आवाज म्हणजे तिला दैवी मिळालेला एक चमत्कार आहे. आणि तुला एक सांगतो तिचा आवाज फक्त लोककलेसाठी झालेला आहे. मग तू तिचं लावणी ऐकताना असं वाटतं, की सुलोचना चव्हाणांचाच वाद चाललाय. तर अशा लोकांच्या संपर्कात किंवा तिच्याकडनं तिचा आवाज ओळखून आता तर फार प्रचंड बिचारी
बिचारी म्हणणे शब्द चूक आहे, पण खूप तिच्यामध्ये नम्रता आहे आणि लोककला ही मुलगी पुढचे कमीत कमी 25 वर्ष तरी जगवेल. वाह! त्याचबरोबर दुसरं नाव मला घ्यायला तुला सांगतो, की आमचा माझ्या जवळचा एक जो की त्याचा आत्ता तो कार्यक्रम आहे फोक त्याचं नाव आहे मुकुल शिंगाडे. तो पोवाडा म्हणू दे, छत्रपती शिवरायांच्या बद्दलचं काही गाणं म्हणू दे, त्या पोरानं सॉफ्टवेअर मधलं त्याचं करिअर सोडून लोककलेत आलाय. लक्षात ठेवा. हो. हे फार एक मोठं उदाहरण आहे. आणि तिसरं नाव मला घेणं म्हणजे मला फार आनंद मिळेल, ते म्हणजे सिद्धांत उंबरीकर. परभणीचा विद्यार्थी आहे. म्हणजे त्याला सगळ्यांमधलं सगळं कळतं. पण एकच एम लोककला जागृत ठेवणं. आणि त्याच्यात उद्देशातनं फोकलोक उभा केला. बतावणी, मावशी या लोककलेचं सादरीकरण एवढं सुंदर करतं. ते भविष्य आहे पुढे. हे नाही हे मुकुल शिंगाडे, ईश्वरी बाबिस्कर, सिद्धांत उमरीकर, त्याच्यानंतर तिथे त्यांच्यामध्ये अजून एक मुलगा आहे, ज्याचं नाव आहे शौनक कुलकर्णी. शौनक कुलकर्णी आहे. त्याच्यानंतर हर्षाली नावाची एक विद्यार्थिनी आहे. ही मुलं ज्या पद्धतीने लोककला जपतायत, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर वाजवणारी मुलं सुद्धा म्हणजे तो ओंकार जोशी असू देत, त्याच्यानंतर प्रत्येक ईश्वरी असू देत, ही मुलांचं जे सादरीकरण, ही मुलं लोककलेचं भविष्य आहेत. आणि यांच्यासोबत सादरीकरण काम करता आलं, याचा प्रचंड आनंद आहे. मी तुला काय म्हटलं, मी आनंद उपभोगत गेलो. ठीक आहे, मी गाणं म्हटलं मला माहित नाही. पण जेव्हा ईश्वरी हो, मुकुल हो, सिद्धांत उमरीकर ही मुलं जेव्हा गाणं म्हणायची ना, तेव्हा असं वाटायचं की आपण सादर करतोय. आणि तेव्हा त्या आनंदाला, त्या लोककलेला ही मुलं नक्की न्याय देतील. आणि फोक आख्यानचा जो प्रमुख आहे हर्ष, तोही माझ्या फार चांगल्या संपर्कात आहे. त्यांनी तर चमत्कारच केला. म्हणजे फोक आख्यान हा एक फोक आख्यान हे पुढं या लोककलेतले चमत्कार असतील. चांगली लोककला जगते, चांगली लोककला समाजापर्यंत पोहोचवते. तर तुला आत्ता जे गोंधळ म्हटलाय, हा गोंधळ ही एक फार परिणामकारक लोककला आहे. त्यामुळं त्याला तेवढं साधारण महत्व आहे. आणि म्हणजे आता मी आपल्या चर्चेचा शेवट करतो. आपण अजून बोलतच राहणार आहोत. कधी असं झालंय का आयुष्यामध्ये उदासीनता आली, खूप वाटलं की आता खूपच उदास आहे मी, म्हणजे आता पुढे काही दिसतच नाहीये. पण मागे कला किंवा कलेने एक आशा दिली, कलेने जगण्याची आशा दिली. असा एखादा प्रसंग आहे का तुमच्या आयुष्यात? हे बघ, मी नेहमीच कलेसोबत जगत आलोय. त्यामुळे शक्यता मी उदासीन होत नसतो कधी. म्हणजे मी काय माहितीये का, सहजासहजी हारणारा माणूस नाही. बरोबर. ठीक आहे. पण आज परिस्थिती आज कलेचं परिस्थिती वास्तवच हे, म्हणजे एकदा तुम्ही सादरीकरण चांगलं केलं, पण नंतर तुम्हाला काम मिळेलच नाही, असं नाही. नाही, नाही. आणि तो फार वेगळा विषय. आणि उदासीनता आल्याच्या नंतर कलाकारांनी उभं राहणं हा फार मोठा विषय. कमबॅक. म्हणजे फार मोठे कलाकार आहेत, त्यांचं नाव नाही पण घेणार मी. पण त्यांना मिळणारा लोकाश्रय हा फार एक महत्वाचा विषय. पण सध्या समाजामध्ये जागृती आहे बाबा, मला माहित नाही म्हणजे फार सकारात्मक चित्र आहे बरं. पण त्यामुळे लोककलावंतांना किंवा सगळ्याच कलावंतांना आश्रय मिळतो. एक प्रश्न महत्वाचा होता, की जीवनामध्ये उदासीनता कधी आली आणि त्याची उभारी लोककलेने मिळाली, असं झालंय का? 100% झालंय. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक याच्यामध्ये जेव्हा मला कधी असं वाटतं ना, की आपल्याला थोडंसं आपण हललोय किंवा आपण प्रत्येकालाच असं वाटतं, की आपलं करतोय ते कमी पडतंय. अशा वेळेस ह्या लोककलावंतांमध्ये मग तुम्ही शाहिरी बाज ऐकला तरी किंवा तुम्ही एखादं कीर्तन ऐकलं तरी, तुम्ही एखादा गोंधळ, वाघ्या मुरळी ह्या सगळ्या कलांमधली कुठलीही कला जर शांत चित्तानं ऐकली, तर 100% सांगतो, की त्याचा एवढा महत्वाचा परिणाम मानसिक अवस्थेवर होतो. कसं आहे, की आपण निर्णय घेत असताना एका ठराविक छोट्याशा काळामध्ये निर्णय घेतो. आपण खूप कमी वेळात निर्णय घेतो आणि त्याच वेळेस जर आपल्या मनामध्ये डायव्हर्जन आलं, लक्षात घ्या. द्वंद्व. हां, नाही, नाही कुठल्याही गोष्टीत तुम्ही एका दिशेने चाललात, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. पण त्याला जर कोणी डायव्हर्ट केलं, तर ती गोष्ट तिथे थांबते. आणि ती थांबवण्याचं काम लोकसंगीत आणि लोकसाहित्य करू शकतं. त्यामुळं मला असं वाटतं, की माझ्याच नाही, तर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये हे लोकसंगीत, लोकसाहित्य, लोककला या नक्कीच डायव्हर्जन आणतात. त्यामुळं त्याला खूप पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. फक्त आता एकच गोष्ट आहे म्हणजे मला इथे एक प्रसंग आठवतो. ज्यावेळेस नटरंग चित्रपटातलं खेळ मांडला हे गाणं गाजलं होतं किंवा हे गाणं प्रदर्शित झालं होतं सगळीकडे. त्या संगीतकारानं अजय अतुल यांना एकाने पत्र लिहिलं होतं, की मी सुसाईड करणार होतो. मी आत्महत्या करणार होतो. पण हे गाणं मी ऐकलं आणि त्या गाण्याने माझा निर्णय बदलला. म्हणजे
कला किंवा संगीत काय करू शकतं याचं उत्तम संगीतही करू उदाहरण. शकतं, तुमचं बोलणंही. आता तुम्ही बोलताय, योगेश तुम्ही बोलताय आणि तुमचं बोलणंही म्हणजे आज तुमच्या बऱ्याचशा बोलण्याचे जे बाज आहेत, म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही जे बोलता ना, त्यातल्या बऱ्याच गोष्टी समाजातल्या तरुणांशी रिलेट होतात आणि बऱ्याचदा तुम्हाला ते तरुण तुमच्यापर्यंत पोहोचतात, नाही पोहोचत माहीत नाही मला. काल आपला जेव्हा संपर्क झाला, जेव्हा माझ्या ह्याच्यात तुमचा फोटो दिसला, तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं, की याचं ऐकून मी बऱ्याचशी ह्या गोष्टी बदलल्यात, हे निर्णय बदलला, यांचं बोलणं हे ऐकून. तर फक्त गाणीच नाही, तर तुमचं दिलासादायक बोलणंही त्या माणसाला एक फार मोठी साधना असू शकते आणि तुमच्यासारख्या लोकांनी तर बोलत राहिलं पाहिजे. एक समाज प्रबोधन केलं पाहिजे. प्लॅटफॉर्म हा फार मोठा आहे. एक लक्षात घ्या, हजारो लोकं बोलतायत, हजारो लोकं ऐकतात. त्यातलं तुमचं एकाच्या डोक्यावरही समीकरण करून एकाचं जीवन जर बदललं, तर आपण याचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही. ही ईश्वराची पूजा आहे. म्हणजे दशावतार सिनेमा तुम्ही बघितला असेल. हो. त्या दशावतार सिनेमामध्ये ते जे पात्र आहे मुख्य, जे दिलीप प्रभावळकर रंगवतात. म्हणजे मला तर 2 दिवस तोच का बघितला मी तो मला तर 2 दिवस झोप आली नाही, की एखादा व्यक्ती कलेसाठी त्याचं जीवन एवढ्या पद्धतीने समर्पित करू शकतो आणि हे आजही घडतंय. आजही आमच्या महाविद्यालयामध्ये एक गोष्ट सांगायची विसरलो. पुण्यामध्ये आल्याच्या नंतर माझ्या संपर्कामध्ये लोककलेच्या बाबतीत एक तरुण आला. त्याचं नाव होतं शंतनू घुले. त्याचं वादन, त्याचं सादरीकरण, त्याची कलेची असलेली ज्ञान फारच भारी होतं. त्याने मला गाणं म्हणायला प्रवृत्त केलं. एक गाणं फार सुंदर म्हणतो मी. तर ते गाणं त्याने शिकवलं मला. "सर म्हणा तुम्ही खूप छान म्हणणार." आणि नंतर त्याला मी एकदा विचारलं, की आपल्याला ग्रामीण बाजातलं काही उभं करता येईल का? तर त्या तरुणाने उभी केलेली अजरामर कलाकृती, त्याचं नाव आहे विठाबाई नारायणगावकर. हे एक अंगावर नाटक काटा. उभं केलं. त्या नाटकामध्ये अजून एक ग्रस्त फार सुंदर लेखक आहे, ज्याचं नाव आहे प्रणव पटवारी. त्या प्रणव पटवारीने लिहिलेलं गाणं आहे, सोडूनी गोकुळास. हे गाणं आहे ना, ते प्रणव पटवारी लिखित आहे. आणि श्रुती आठवले नावाची गायिका आहे. हा बाज होता आणि त्यामध्ये एक तुकाराम मुंडे नावाचा ढोलकी वादक होता. ही लोकं माझ्या संपर्कात आली. त्याने त्याच्या विचाराने आणि माझ्या इच्छेने हे उभं केलं आणि विठा पात्र, विठा कार्यक्रम एवढा गाजला आणि त्या वेळेसपासून लोकसंगीताचं जागृती चालू झाली. एक तरुण मुलांमध्ये जे मी बघितलंय. त्याच्या आधी चालत असेल, त्याचं सगळं श्रेय जातं शंतनू घुले यांना. एक आणि नंतर जी लोककलेची जी मांडणी सुरू झाली. नंतर त्यामध्ये मग ही फोक सादर करणारी मुलं, मग त्यात ईश्वरी असू देत, मुकुल असू देत, प्रद्युम्न उमरीकर असू देत, मग कुलकर्णी असू देत, ओंकार जोशी असू देत, सक्षम जाधव असू देत. ही सगळी मुलं त्यांच्या सादरीकरणानं पुढे आली आणि खऱ्या अर्थानं लोककला उभी राहिली. विठाबाई नारायणगावकरांचं जे सादरीकरण, जे पात्र आहे, जे त्या प्रणव पटवारी नावाच्या आमच्या मित्राने जे लिहिलेलं गाणं आहे. तुम्ही कधी शांततेने ऐका, सोडून गोकुळाचं. त्याने जे शब्दबद्ध केलंय आणि श्रुती आठवले नावाच्या गायिकेने ते गायलंय. किती लोककला समृद्ध वाटते. आज ही लोककला लोकं जपतायत आणि एकंदर या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मकता आहे. निगेटिव्ह नाही अजिबात. त्यामुळं आज लोककला हा विषय एवढा सोपा नाही. मग तुमची ग्रामीण गीतं, त्याच्यानंतर तुमची शेतकरी गीतं, त्यानंतर तुमचं या सगळ्यांचा अंतर्भाव. आता एकीकडच्या लोककला धरता येत नाही. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठल्या लोककला आहे. गवळणीची लोककला आहे. तर ती लोककला हा विषय प्रचंड मोठा आहे. विठाबाई नारायणगावकरांचा विषय निघाला. म्हणजे लोककला माणसाला किती जोडू शकते. महादेव कांबळे नावाचे सोलापूरचेच एक कवी आहे. सोलापूर जिल्ह्यातच एक ग्रामीण भागातले आहे. त्यांची कविता फार सुंदर आहे. म्हणजे ते विठ्ठाबाईंचा संघर्ष जो राहिला, ते विठ्ठलाला जाब विचारतात, की "हे तुला सोसता आलं नाही का?" म्हणजे विठ्ठलाला म्हणतात, की "विठाई झालास, पण विठाबाई होता आलं नाही." हे जे भाव आहे, हा मला वाटतं लोककलेने ते त्यांना कनेक्ट केलंय, त्यांच्याशी जोडले गेलंय. म्हणजे विठाबाईंच्या बाबतीत मी काय सांगावं, ही 9 महिन्याचं जे आपल्या गर्भ आणि लोकांच्या आग्रहास्तव नाचत असतानाच पडद्याच्या मागं जाणं, त्यानंतर त्यांची प्रसूती होणं, दगडाने त्या बाळाची नाळ ठेचणं आणि पुन्हा लोकांसमोर येऊन कला सादर करणं. म्हणजे एवढी मोठी तर कलेसाठी साधना. त्यामुळे एवढं समर्पण जे आहे ते विठाबाई नारायणगावकर हे नाव महाराष्ट्राचं आभूषण आहे, दागिना आहे. त्याचबरोबर सगळेच लोककलावंत, खूप लोककलावंतांनी आज आपलं
जीवन याच्यात व्यतीत केलंय. त्यामुळे लोककला हा फार वेगळा आणि महत्वाचा आणि लोकांच्या आत्मीयतेचा विषय. माझ्या तरी आत्मीयतेचा विषय. मला माहित नाही मी लोककलेचा किती अभ्यास करेन. मी सामान्य माणूस म्हणून मला जेवढी लोककला कळते, तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मला नाही माहिती की मी लोककला म्हणजे नेमकं काय? हे लोककलेचा शास्त्रीय आधार याचं नाही. एका व्यक्तीला, एका सामान्य माणसाला लोककला किती कळते त्याच्यावर लोककलेचं भविष्य असतं. मांडणाऱ्याला लोककला किती कळाली याला काहीही महत्व नाही. तू एखाद्या कार्यक्रमाला जाऊन बसला आणि दशावतार तुला बघावासा वाटला, तू लोककला जिवंत ठेवली. ती लोककला तुला कळाली म्हणून ती लोककला आहे. वाह! त्यामुळं जोपर्यंत आपल्यापर्यंत ती कला साधी पोहोचून आपल्याला भावत नाही, तोपर्यंत ती लोककला मोठी होणार नाही. आजच्या चर्चेच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. असं एखादं लोकगीत आहे का जे तुमच्या कायम स्मरणात आहे आणि तुम्ही सतत गुणगुणत राहतो, आपल्याला जे आवडतं, तसं काही आहे का एखादं? माझे एक शिक्षक होते. त्यांचं नाव अनिरुद्ध खोलगाडे. फार भन्नाट माणूस. सर नाहीयेत आणि सरांची वेळोवेळी आठवण होते मला. माझा एक मित्र आहे, जो माझा 4थी पासूनचा आजही मित्र आहे. त्याचं नाव आहे विशाल ढोबे आणि आम्ही दोघं सरांच्या आठवणीत तासंतास असतो. त्या सरांनी एकदा वर्गामध्ये एक गवळण म्हटली होती. मला वाटते त्या गोष्टीलाच झाले असतील ती 35 वर्ष वगैरे झाले असतील. आणि ती गवळण सरांनी नंतर मला म्हणायला लावली होती आणि ती गवळण माझ्या अजूनही स्मरणात आहे आणि मला फार आवडते ती. ती म्हणजे बोबडी गवळण. कृष्ण सुदामा, कृष्ण परमात्मा आणि सुदामा. तर कृष्ण परमात्मा सुदामाशी नेहमी फजिती करायचे आणि तो फजिती झालेला सुदामा जे बोबड्या भाषेत सांगतो, तर ती बोबडी गवळण. आता बरेच लोकं म्हणतात कार्यक्रमामध्ये, पण ती मला फार आवडते. जी मी म्हणतो तीच मला आवडते. आणि मला वाटतं, की महाराष्ट्राचा सध्या सगळ्यात गाजत असलेला आवाज, त्याचा आवाज फारच सुंदर आहे आणि प्रचंड लीन माणूस आहे. त्याचं नाव आहे ऋषिकेश रिकामे. मी एका कार्यक्रमात त्याला भेटलो आणि फार मोठा आहे, त्याला भविष्य खूप मोठं आहे आणि तो मला वाटतं हीच बोबडी गवळण दुसऱ्या ह्याच्यात म्हणतो. पण त्या ऋषिकेश रिकामेला मी शुभेच्छाही देतो आणि त्याला प्रचंड भविष्य आहे. फोक आख्यानमध्ये तो गातो. मग इथं आम्ही आमचे खोलगडे सर मला म्हणून घ्यायचे, तर ती बोबडी गवळण आपण ऐकू. दाय मातीत ना आता येतला तुझ्या थंड मी येईनाले बा. काय अर्थ आहे? जय बाबा कृष्ण, आता तुझ्यासोबत काही एकटा येत नाही मी. दाय मातीत ना आता येतला तुझ्या थंड मी येईनाले बा. तुझ्या थंड मी येईनाले बा, तुझ्या थंड मी येईनाले बा. दायबा तितना आता येतला तुझ्या थंड मी येईनाले बा. तो नेते दिवशी समदे मिळून सांग, चोली तलायला गेलोले बा. म्हणजे सगळे कृष्ण मिळून आम्ही दही दूध चोरायला गेलो. तो नेते दिवशी समदे मिळून सांग, चोली तलायला गेलोल बा. समदे भोवताल मिळून त्यांनी मलाच म्हाऊलं केलं लेबा. सगळ्यांनी जमा केलं आणि मलाच मोहरं केलं. असं कोण म्हणतो? सुदामा कृष्णाला. समदे भोवताल मिळून त्यांनी मलाच मौलं केलं लेबा. धलची मताली जागी झाली, धलची मताली जागी झाली. मलाच बुधू बुधू मारलं बा. दायबा तिथला आता येतला तुझ्या थंड मी येईन लेबा. किती सुंदर सुंदर. सुंदर गाणे आणि काय ती लोककला, काय जगायचं. आणि एक गोष्ट सांगतो योगेश तुम्हाला, माझ्या जीवनाचा आनंदच हा आहे. म्हणजे हा परमानंद आहे. मी म्हटलेलं कोणाला आवडो न आवडो, पण मला माहिती आहे मी म्हटलेलं माझ्या ईश्वराला आणि माझ्या मनाला खूप आवडेल. त्यामुळे ही लोककला जगतो. तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला वाटतं की बऱ्याच लोकांनी माझ्या ऐकलेल्या नसतील. कदाचित त्या ऐकायला मिळाल्या असतील. मी पुन्हा एक वाक्य वापरतो. ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध असतील, कदाचित अभ्यासपूर्ण असतील का नाही मला माहीत नाही. पण मला जशा मिळाल्या तशा मांडण्याचा प्रयत्न केला. आणि पुढचं एक वाक्य मी फार जाणीवपूर्वक वापरतो. जशा मिळाल्या तशा मांडण्यामध्ये जी मजा आहे ना, ती शिकून मांडण्यामध्ये नाही. सुंदर. त्यामुळं पुन्हा ज्ञानोबा यांच्या एका वाक्यावर यायचं. "येथ म्हणे श्री विश्वेश्वराव." बस. बाकी काय जीवनात मिळवायचं? आणि जशा मांडल्या तशाच ज्याला मांडता येतात, देव त्यालाच आवाज देतो. बासरीची कथा हीच आहे. जो आवाज कृष्णाचा आहे, ती बासरी तोच आवाज देते. जे शब्द देवाचे आहे, तेच शब्द तुकोबराय देतात, तेच ज्ञानोबाराय देतात. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. खूप धन्यवाद. मंडळी, आजची चर्चा आपण सर्वांनी ऐकलीच.
म्हणजे लोककला असेल किंवा कुठलीही कला असेल, ती माणसाला पूर्णतः नवी ओळख देते. आजच्या पॉडकास्टचा क्लायमॅक्स जर तुम्हाला सांगायचं झालं, डॉक्टर सुशीलकुमार धनमने सर हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहे आणि ही ओळख कुठेच तुम्हाला आत्ता झालेल्या चर्चेमध्ये दिसली नाही. कला माणसाला काय देते? कला माणसाला ओळख देते, कला माणसाला प्रसिद्धी देते. हे जरी खरं असलं, त्या कलाकाराला होणारा आनंद आणि त्याच्या चेहऱ्यावरचं तेज हे फक्त तोच सांगू शकतो. अशाच नवीन-नवीन स्टोरीजसाठी, व्यक्तिमत्त्वांच्या शब्दांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. $1,000,000 स्टोरीज. धन्यवाद.